डावाची सुरुवात करेल आणि पाहूया पहिलं षटक घेऊन कोणता गोलंदाज या ठिकाणी येतोय तो शाबीर 11 थळ या संघाकडून. आणि पहिलं षटक घेऊन या ठिकाणी मुंबईचा अतिशय नावाजलेला अर्थात गोलंदाज म्हणून ऐश्वर्या सुर्वे या विकेटसाठी सज्ज होतोय. पहिले षटक आहे पॉवरप्लेचे 230 शॉट सर्कलच्या बाहेर उस्मान पटेलसाठी क्षेत्ररक्षक व्यवस्था आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात तो अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला युवराजना. या विरोषच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. 7-8 पर्यंत रनअप आहे. गोलंदाज ऐश्वर्या यावी. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात तिथे घेतलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार उस्मान पटेलच्या बॅटमधून. चेंडूवर पहिला षटकार आल्यानंतर आपल्याला नेहमी आठवण होते वेस्ट इंडिज संघाचा तो खेळाडू क्रिस गेल ज्याने भंगार सुरुवातीच्या काळात भंगार गोळा केलं, भंगार विकलं, परंतु क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्याने पहिल्या चेंडूवर क्रिकेट इतिहासामध्ये षटकारांनी नोंद केली. तो क्रिस गेल याची आपल्याला आठवण होते. क्रिस गेलबद्दल आणखीन एक सांगितलं होतं की हा अतिशय आळशी खेळाडू होता ज्याने त्याच्या क्रिकेटच्या 13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही 3 धावा त्यांनी कधी धावून काढल्या नव्हत्या. हे देखील ऐतिहासिक नोंद तिथे केली गेली. पण उस्मान पटेल यांनी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर एक मस्त फटका मारलाय तो मिड विकेटला षटकार साधावा. शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड ऑफ या युवराजना ऑफ साईडला उस्मानसाठी. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक शॉर्ट मिड विकेट मिड ऑन तैनात केले गेले आहे. युवराजच्या माध्यमातून पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज ऐश्वर्या सुर्वे या बी पुन्हा एकदा गोलसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय. मिड विकेटला येतोय आणखीन एक दमदार फटका षटकार साधावा. दुसऱ्या दिवशी आपण पाहायला मिळते ते प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला होती. याचं कारण आहे उस्मानची ती फलंदाजी. आणि या ठिकाणी 2 षटकार 2 चेंडूवर. पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि एक धाव घोषित. एक धावेचे योगदान इथे मिळालं. 13 या वैयक्तिक धावसंख्येवर उस्मान पटेल. 13 अंक हा खरं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये सचिनजी तेंडुलकरांचा अतिशय शुभांक असं ज्याला म्हणलं जातं. पुढचा चेंडू यावेळी मात्र मैदान क्षेत्रामध्ये खोदून काढलं. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडू संपर्क आला नाही. वय वर्ष 13 ज्या सचिनजी तेंडुलकरने खऱ्या अर्थानं बेबरान स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान जी मालिका होती सामना होता मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कपिलदेव निखंज यांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि 13 अंक त्यांच्यासाठी शुभ ठरला. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला भिरकावले. आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय लॉंग ऑफला आणखीन एक मोठा दमदार फटका षटकार साधावा. उस्मानच्या बॅटमधून आलेल्या या 3 षटकाराच्या बाजूने एकूण धावा दाखल करायला त्या 19. पुढचा चेंडू कार्पेटसाठी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र वाडिश लांगोपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येईल तर म्हणता 1 धावीचं योगदान इथे मिळेल. बघता बघता धावा पहिल्या षटकात षटक पूर्ण होतोय. 20 धावा दाखल आल्यात. एक दमदार फलंदाजी उस्मान पटेलची मात्र तेवढेच महागडी गोलंदाजी ऐश्वर्या सुर्वेची तुम्हाला पाहायला मिळाली. ती जागृती सावंत इन्शा हफीज 11 पुरस्कृत MD वॉरियर्स संघाकडून. 20 धावा दाखल आल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. पॉवर प्लेचं षटक समाप्त होईल. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलं असेल आणि आज आपण पाहतात घड्याळची वेळ जर आपण पाहिली तर साधारणतः 5:15 वाजलेत. पण क्रिकेटच्या
कुरुक्षेत्रावर चेंडूपच्या युद्धामध्ये ज्या 142 करोड भारतीय ज्यांना क्रिकेट हा खेळ खूप आवडतो, ही क्रिकेटची मंडळी या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. क्रिकेटनंतर अलिबागकरांना किंवा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना आवडणारा खेळ म्हणजे बैलगाडी शर्यती. याचा उल्लेख नेहमी आम्ही करतो समालोचन कक्षामध्ये. तर त्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करूया. मैदानाकडे वळूया. नवीन षटक घेऊन गोलंदाज स्वस्तिक म्हात्रे. तारा पनवेलचा स्वस्तिक म्हात्रे, षटक क्रमांक दुसरं. अलिशान सोगावच्या अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याला आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्रशेष चेंडूवर होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, मात्र उस्मान पटेल एक धाव इथे पूर्ण करतोय. एकूण धावफलकात वाढ होती ती 21 धावा धावफलकावर. वैयक्तिक 21 धावसंख्येवर उस्मान पटेल. आता मात्र भावेश सेलार खेळण्याची तयार असेल. डावखर फलंदाज आहे स्वस्तिक मात्रे. या ठिकाणी आपला एंड बदलतोय. पंचांच्या उजवीकडून गोलसाठी सज्ज होतोय. 22 साठी क्षेत्ररक्षणाची विरचना आपण पाहिले तर एक गली क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पॉईंट, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात यावेळी अर्थात कव्हरला, आणि एक लॉंग ऑफ युरेशना. वळी या मैदानाकडे. स्वस्तिक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय. आकुटबे चेंडू होता. स्क्वेअर लेग वरून चेंडूला भिरकावला आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 22 शेलरच्या बॅटमधून. धावांचा बरसात या ठिकाणी आपण पाहतो. षटकारांची बरसात पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावी चेंडूला मात्र खाली राहिला चेंडू इथे द्विधा मनस्थितीत पाहायला मिळाला. भावेश धाव घ्यायची होती. उस्मान पटेल यांनी नकार दिला आणि तर कदाचित फलंदाज धावचीत होऊ शकला असता. निर्धाव चेंडूची सांगता इथे पण पाहायला मिळाली. धावफलकावर 27 धावा आहेत. 22 साठी क्षेत्राच्या व्यूहरचना आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तैनात करण्यात आलंय. डीप एक षटकर आपण पाहू शकता पंचांच्या उजवीकडून. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतात उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. इथे मात्र थोडीशी मिस्टेक होते आणि त्या दरम्यान 1+1 2 धावांचं योगदान. स्वैर अधिक 1 2 धावांचं योगदान इथे मिळालं. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धामध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतं की एक एक धाव अतिशय महत्त्वाची. राजकीय क्षेत्रामध्ये जसं एक मत महत्त्वाचं, तसं क्रिकेटमध्ये एक एक धाव अतिशय महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथे धावफलकात वाढतात. 29 धावा धावफलकावर. उस्मान समोर आहे. स्वस्तिक मात्रे या ठिकाणी पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉर्ट क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग आपला सुंदर झेल घेतला गेला आणि उस्मान पटेलची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त होते या झेलच्या माध्यमातून. उस्मान पटेलसाठी होते रायगडचा टायगर म्हणून ज्याचा आपण नेहमी आम्ही उल्लेख करत असतो. पहिला धक्का बसतोय तो यावेळी आपण पाहता साबिर 11 थळ या संघाला. धावफलकार धावाल्या त्या एक गडी बाद 29. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते 3ऱ्या क्रमांकावर. आकाश चिंदडिया या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. यशस्वी गोलंदाज स्वस्तिक म्हात्रे, तारा पनवेल. दरम्यान या चेंडूवर मात्र मोठा फटका येतोय. आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेला लॉंगॉनला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा.
वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा आखूटबे चेंडू अप्परकटच्या माध्यमातून चेंडू खेळला पॉइंट वरून आलेला आणखीन एक सुंदर दमदार फटका चौकार 4 धावा. त्यांनी योगदान इथे दिलं. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उस्मान पटेल बाद झाल्यानं मात्र कोणतंही दडपण त्यांनी घेतलं नाही आणि बघता बघता खेळाचं दुसरं षटक समाप्त होते. धावलकर धावा येऊन पोहोचतात. त्या तब्बल 39 या ठिकाणी धावलकर आपल्याला पाहायला मिळाला. 19.50च्या सरासरी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर स्वस्तिक म्हात्रे याची मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली. 19 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात ऐश्वर्या सुर्वे यांनी तब्बल 20 धावा खर्च केल्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज कौस्तुभ आपल्या बॉलिंग मार्कवर. वळूया मैदानाकडे. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू यावी जमीनला सरपट चेंडू ते पाहायला मिळाला. चेंडू गेला तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगकडे मिडविकेटमध्ये क्षेत्रक्षक चेंडू येणार. तो म्हणजे 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. उजव्या हाताचा फलंदाज आता मात्र खेळण्याची तयार आहे तो आकाश चिंदडिया. यावी पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला सरळ स्क्वेअर लेग वरून भिरकावून दिला. अर्थातच पंकज जाधव स्टँडच्या वरून चेंडू जातोय सीमापार. षटकार. धावसंख्येवर खेळतोय आणि एक धुवाधार फलंदाजी वादळापूर्वची शांतता ज्याला म्हटलं होतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बघता बघता धावा धापलकावर येऊन पोहोचल्या. त्या 46 षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये असताना आणि कौस्तुभच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान इथे मिळालं. पुढच्या चेंडूसाठी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू पंचांकडे दाद मागतात. तिरका कडक्ष पंचांकडे टाकतात पण पंचांनी चा निर्णय या ठिकाणी कोणताही नाही आहे. चांगला चेंडू इथे समाप्तीची घोषणा. तिसऱ्या टप्प्यात थोडीशी आपण जर पाहिलं तर उजव्या काहीशा बाहेर चेंडू इथे फेकण्याचा प्रयत्न केला ते गोलंदाज कौस्तुभने. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेट वरून या ठिकाणी चेंडूला फेकलाय. येतोय पुलचा फटका. षटकार 6 धावा. बावन्न काय जबरदस्त फलंदाजी. यावेळी मात्र सरळ बॅटने खेळला चेंडू जातोय तो अर्थात मिड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येईल. चेंडूची फेकी गोलंदाज दिशेने करेल. तो पण 1 धाव आणखीन दरम्यान या ठिकाणी गोलंदाज थोडीशी चूक करतोय आणि या दरम्यान एका धावीचं रूपांतर दुसऱ्या धावीमध्ये केलं. ताळमेळ क्रिकेटमध्ये ताळमेळ असं म्हटलं जातं. जसं आपण पाहता की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असला की संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं. तसं आपण क्रिकेटमध्ये पाहिलं 2 फलंदाजांमध्ये ताळमेळ असावं लागतं आणि पाहिलं की 1 धाव पूर्ण केली होती. गोलंदाजांनी थोडीशी चूक केली. त्याचं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला आणखीन एक धावीचं योगदान. कौस्तुभ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे वाडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये. इथे चेंडूची फेकी गोलंदाजाच्या दिशेने करतोय. तो पण 1 धाव आणखी धावफलक इथे मिळाली आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना साबर इलेव्हन थर्ड संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती तब्बल 55. या षटकाचा विचार केला तर या षटकात तब्बल कौस्तुभने 16 धावा खर्च केले. त्यामध्ये 2 षटकार आले आणि एक मागणी षटकाची सांगता इथे पाहायला मिळाली. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक फेकण्यासाठी जी जबाबदारी या ठिकाणी जागृती सावंत इन्शा हफीज 11 पुरस्कृत MD वॉरियर्स संघाचा गोलंदाज यावी संदेश मुंडे.
संदेश मुंडे शेवटचे षटक आहे. धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 55 धावा आणि येणारे 6 चेंडू. जबरदस्त फलंदाजी उस्मान पटेल बाद झाल्यानंतर भावेश सेलार आणि आकाश चिंदडिया यांच्या माध्यमातून डावखरा गोलंदाज होता. पुन्हा एकदा पहा, हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक घेईल तो, अर्थातच या ठिकाणी पाहूया हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज मात्र मैदानातून बाहेर. दुसरा फलंदाज बाद होते. आकाश चिंदळीची फलंदाजी या ठिकाणी समाप्त झाली. आपण बघा अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला, पण बाद होण्यापूर्वी आकाशने तब्बल आपण पाहिलं तर 2-3 षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून धावांचं योगदान दिलं. ते तब्बल 8 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान. नवीन फलंदाज रोहित नार्वेकर डावखुरा फलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाजाला मिळाले पहिलं यश तुम्हाला पाहायला मिळते संदेश मुंडे, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट प्राप्त केली. पंचावन्न धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला गेलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये घेतलाय. एक शॉर्ट कव्हर तैनात केलंय. एक गलीचा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आणला गेलाय. या विरोषेतून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डावखुरा आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खाली टप्प्यामध्ये चेंडूला पाहायला मिळाला. अर्थात लॉंग इथे गली स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडू गेला. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला मिळते. 56 धावा धावपलकावर. समोर मात्र सलामीले फलंदाज भावेश सेलार 7 या धावसंख्येवर खेळत असताना यावेळी अक्रॉस द लाईन खेळला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी इथे करतोय यष्टीच्या दिशेने आणि तो बंड आणखीन 1 धावीचं योगदान. 22च्या खात्यामध्ये 1 धावीचं आणखीन 1 योगदान मिळालं. 57 धावा धावपलकावर. 2 फलंदाज गमावल्यानंतर राहुल नार्वेकर 1 धावीने आपलं खातं उघडलं होतं. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅटच्या पट्टी चेंडू घ्यायचा प्रयत्न केला. मिड विकेट वरून चेंडूला भिरकावून दिलं. याचं एक आणखीन गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. गावर यावी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला सरबळ चेंडू पाहायला मिळतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव आणखीन धावपलकी नोंदवली. आकाश या ठिकाणी मात्र आपण पाहता ते रोहितच्या खात्यामध्ये आणखीन 1 धावीचं योगदान मिळेल. 64 अंतिम चेंडू बाकी. वळी आपण मैदानाकडे शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर स्क्वेअर लेग वरून आलेला सुखद फटका येतोय. स्क्वेअर लेग षटकार 6 धावा. आणि 71 धावांचं लक्ष जागृती सावंत इनिशा हफीज 11 पुरस्कृत MD वॉरियर्स संघासमोर.
तर 17.75 सरांनी तब्बल 71 धावांचं लक्ष समोर असताना डावाला सुरुवात होते आणि ऐकूया अतिशय सुंदर गोडावाज अर्थात हिंदीमधून नदीम वाकनीस यांचा. तो शुक्रिया काका. अलीशान सोगाव 2026 की ओर से अरे तमाम लोगों का मैं नदीम वाकनीस तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और ले चलता हूं मैदान की तरफ. एक चट्टान भरा और एक लक्ष्य देखिए. ओहो जबरदस्त गेंद लेकिन उतनी ही काबिल तारीफ देखिए कैच को लपका है और बल्लेबाज सूरज को भी मैदान से बाहर जाना पड़ेगा. पहला झटका लगता हुआ बिना, हालांकि देखिए सस्ते में आउट हुए जरूर है और जो उम्मीद लगी थी, जो उम्मीद की दरकार थी और जो आशा की किरण जिसे कहते हैं वे आप शानदार करनी होगी अक्षय पवार को. हालांकि देखिए साझेदारी तो जमानी होगी लेकिन खुलकर खेलना होगा और गेंदबाजों के होश उड़ाने होंगे. लेकिन क्या होश उड़ाने वाली बल्लेबाजी होगी, जो दमखम वाली बल्लेबाजी हर एक बल्लेबाज करके दिखलाएगा और जीत की दहलीज पर लेकर जाएगा. लेकिन देखिए जब दबाव और दर्पण आता है ना, प्रेशर आता है, तो यही अंजाम मैदान में नजर आता है और उसी का अंजाम देखिए. अब बल्लेबाज जो कि पिछले मैच के 2 मैच के हीरो बने थे, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे थे, इस वक्त देखिए अब थोड़े बहुत फीके पड़ते हुए नजर आ रहे. देखिए करूँ तो क्या करूँ, खेलूँ तो किस तरफ खेलूँ. बार बार देखिए गेंद रफ्तार के सौदागर के साथ गेंद को फेंक रहे हैं, कोई एंगल नहीं दे रहे हैं बल्लेबाज को, कोई मुंह खोलने का, बल्ला खोलने का चांस नहीं देते हुए नजर आ रहे. अक्षय पवार हो या उनके साथी बल्लेबाज भवेश नाइक हो, इस वक्त देखिए कारपेट डॉट शॉट खेला जरूर था, बैकवर्ड स्क्वायर के क्षेत्र में खेला था. हालांकि देखिए अगर इस मैच को जीतना होगा, बनाना होगा तो इक्के दुक्के से नहीं, आपको छक्के चौके लगाने होंगे. हर गेंद के ऊपर बड़े शॉट में तब्दील करना होगा. इस वक्त देखिए कारपेट डॉट शॉट खेला, डीप लॉन्ग ऑफ के बाजू गली की तरफ खेलना चाहते थे लेकिन कोई बड़ा शॉट नहीं आया और एक ही रन मिला. तो जबरदस्त देखिए गेंदबाजी मैं कहूंगा. तो 12 गेंदों का खेल हो चुका है और 10 रन बन चुके हैं. तो जबरदस्त गेंदबाजी देखिए, लगभग ये एक तरफा मुकाबला मैं कहूंगा. पहली ओवर में 6 रन और दूसरी ओवर में 4 रन. अब तीसरे ओवर लेके आए. ओहो देखिए इस वक्त आते आते ही पहले ही इस्तेकबाल किया, वेलकम करते हुए एक करारा जवाब दिया राहुल जुगड़िया को. पिछले मैच की हीरो बने थे, यानी कि मेडन ओवर की गई थी गेंदबाज राहुल ने. इस वक्त देखिए ललचाने वाली गेंद जरूर की गई थी, बल्ले का अंदरूनी किनारा लगा और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. तो यही खासियत होती है दोस्तों, अच्छी गेंदबाज की अच्छी निशानी होती है और वही कार अंजाम अब करके दिखलाया. पहली गेंद के ऊपर छक्का खाया था लेकिन उसके बाद देखिए वापसी की और बल्लेबाज को चलता मैदान के अंदर से चलता किया था. एक छक्के के साथ ऐसे अपने इरादे को मजबूत तो जरूर किया गया था लेकिन वो अपने मंसूबे को नहीं अपनाए, अपने एंगल को और अपने बल्ले के जरिए से गेंदबाज को पढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए और गेंद का बल्ले का अंदरूनी हिस्सा लगते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में चली गई थी और भावेश जैसे बल्लेबाज को मैदान से बाहर जाना पड़ा था. हो इस वक्त देखिए
तोड़ फोड़, मानो जैसे कि डगआउट से सेट होके ही चले गए हैं। पहली आते आते पहली गेंद के ऊपर छक्का निकलता हुआ विकी मुंबईकर के ओर से। तो इस 6 रनों के साथ और टीम का स्कोर छलांग मारकर तेजी से आगे बढ़ता हुआ 22 रन, 22 रन बन चुके हैं। हालांकि देखिए लक्ष्य तो बहुत बड़ा है, अगर उस लक्ष्य को पार करना है तो आप देखिए हो इस वक्त देखिए गैप में ढकला और दरार को ढूंढा, गेंद रफू चक्कर होती हुई 1 बाउंस 4 रन के लिए चली गई। तो इस 4 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 26 रन। हालांकि देखिए देर आए दुरुस्त आए, मैं कहूंगा जैसे आए तैसे आए, लेकिन रनों को तेजी से बढ़ाना ये एक सोच होनी चाहिए बल्लेबाज की। अब ये मैं इस वक्त मैं कहूंगा, अक्सर के दोस्तों कहते हैं ना कि कभी कभी दवा के साथ दुआ की भी जरूरत होती है, उसी के मुताबिक देखिए अब कुछ करना होगा तो कुछ आक्रामकता करना होगा, कुछ अंधभक्त करना होगा और अपने बल्ले के जरिए से गेंदबाज को करारा जवाब देना होगा। लेकिन इस वक्त नहीं, देखिए कामयाब कामयाब और अच्छे गेंदबाज की निशानी मैं कहूंगा राहुल की ओर से लगभग नजर आती हुई। हालांकि देखिए भटक जी और काका मात्रे जी, आपको मैं बताना चाहूंगा और आपको भी पता होगा कि ये जब पहली टाइम आया था, फर्स्ट टाइम आया था, तो झिराट के मैदान पे आया था, एक नन्ना मुन्ना सितारा बन के आया था और उस वक्त दोस्तों देखिए एक जबरदस्त गेंदबाजी की थी और अपने नाम को रचा था, एक इतिहास रचा था। और उस वक्त से आप तक देखिए ये नाम राहुल, राहुल का नाम मैं आज तक दुनिया में गूंजता हुआ नजर आया है। वही राहुल देखिए इस आलिशान सोगाव के मैदान पर, नगरी पर आज फिर से एक बार नजर आए और बढ़िया गेंद की है। लेकिन इसके बाद देखिए निजी खुद की पहली और टीम की ओर से चौथा ओवर लेके आए हैं गेंदबाज श्रीकांत मोलगी, यानी कि उर्फ वीरू शिरू वीक के नाम से इनकी पहचान है। स्विच हिट जरूर किया था लेकिन कामयाब मैं कहूंगा, बहुत ही बेहतरीन शॉट निकलता हुआ विकी मुंबईकर की ओर से। 1 बाउंस गेंद हो या आकाश चिंदारिया हो, इन सबों ने दिलों को जीतने वाली, दिलों को बहलाने वाली बल्लेबाजी की थी और एक चट्टान बड़ा लक्ष्य सामने रखा था। जागृति सावंत, इंशा 11 हाफिज एमडी वॉरियर्स के सामने। लेकिन देखिए इस 1 रन से बात नहीं बनेगी, काम नहीं चलेगा। बहरहाल आखिरी ओवर चल रहा है मैदान में सेकंड इनिंग का। स्लोअर गेंद देखिए अंदर की तरफ गेंद को खेला जरूर था, लेकिन उस वक्त देखिए एक से बढ़कर कुछ नहीं, एक ही रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 33 रन, 33 रन बन चुके हैं। हालांकि अब तक इस ओवर की 3 गेंदें हो चुकी है और 3 गेंदों का खेल आना बाकी है। और ये मैच देखिए एक तरफा मुकाबला मैं कहूंगा, जबरदस्त मुकाबला। लेकिन देखिए एक तरफा एक धुआंधार बल्लेबाजी हुई थी पहले बल्लेबाजी करते, लेकिन इस वक्त देखिए भावेश भी कहते हुए कि हम भी किसी से कम नहीं है, हम हमारे अंदर भी वो ताकत है, हमारे अंदर भी वो कुव्वत है कि हम आपका अपने बल्ले के जरिए से गेंदबाज को करारा जवाब देने में माहिर है। और उसी के मुताबिक देखिए भवेश शेलार ने खेला, विकी मुंबईकर ने खेला जरूर था, लेकिन देर आए दुरुस्त आए मैं कहूंगा। ओ देखिए चकाया था, फंसाया था, यही एक वेरिएशन जिसे कहते हैं वो यहाँ पर टेम्परामेंट गेंदबाज शिरू विक ने अब इस गेंद के ऊपर करके दिखलाया था। 22 के रूप में 1 रन जरूर मिलेगा। तर उपांत्य फेरीची लढत HR फिटनेस कळवा टाकीगाव आणि माणकेश्वर कोळगाव कुरुळ या 2 संघाच्या संघनायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी। लगेच कळवा आणि कोळगाव या 2 संघामध्ये आपल्याला नाणेफेक होईल उपांत्य फेरीची लढत। इसी तरह देखिए इस मैच को आसानी के साथ जीता शाबिर 11 थर्ड टीम ने।
चला दोन्ही संघनायक HR फिटनेस कळवा टाकीगाव आणि माणकेश्वर कोळगाव कुरुळ या दोन संघामध्ये उपांत्य फेरीची लढत अर्थात सेमीफायनलची लढत आपण पाहायला मिळेल. यातील एक संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि हा नुकताच जो संघ आपण पाहायला मिळेल शाबीर इरवण थळ हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. शाबीरभाई शेख यांचा